बघूया काय काय लागते ते. तर साहित्य अगदी सोपं आहे. आपल्याला लागेल 1 कप भाजलेले शेंगदाणे, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि तिखटासाठी 4-5 सुक्या लाल मिरच्या किंवा मग साधं आपलं 1 चमचा तिखट टाकलं तरी चालेल. मग चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा जिरे आणि हो 1 चिमूटभर साखर. पण ऐका, साखर पूर्णपणे ऐच्छिक आहे. ज्यांना फक्त तिखट खारट चव आवडते ना, त्यांनी साखर नाही घातली तरी उत्तम. ओके, साहित्य तर सगळं जमलंय. आता वेळ आहे ती प्रत्यक्ष कृतीची. चला बघूया ही अस्सल चव कशी तयार होते ते. आता बघा, चटणी वाटण्याआधी 2 छोट्या पण महत्वाच्या गोष्टी करायच्या आहेत. पहिलं म्हणजे भाजलेले शेंगदाणे आहेत ना, ते एकदम थंड होऊ द्यायचे आणि मगच त्यांची सालं काढायची. आणि दुसरं, एका गरम तव्यावर किंवा कढईत तेल न टाकता जिरे आणि सुक्या लाल मिरच्या हलक्याशा भाजून घ्यायच्या. आहा, तो जो खमंग वास सुटतो ना, बस भूक तिथेच चाळवते. आता आपण आलोय या चटणीच्या सगळ्यात महत्वाच्या टप्प्यावर. एक असं गुपित जे या साध्या चटणीला एकदम खास बनवतं आणि बाजारातल्या चटणीपेक्षा वेगळं ठरवतं. आणि ते गुपित दुसरा तिसरं काही नसून आहे जाडसर वाटणं. हो, हीच ती पायरी आहे जी चटणीला कुरकुरीत आणि एकदम चविष्ट बनवते. लक्षात घ्या, आपल्याला शेंगदाण्याची एकदम गुळगुळीत पेस्ट किंवा पीठ नाही करायचंय. ते थोडं रवाळ, जाडसरच राहिलं पाहिजे. म्हणजे खाताना प्रत्येक घासाला तो कुरकुरीतपणा जाणवला पाहिजे. म्हणून एक वाक्य अगदी मनावर कोरून ठेवा. जास्त बारीक करू नका, चटणी कुरकुरीत छान लागते. बस, ही एकच गोष्ट पाळली ना, की झाली आपली चटणी तयार. मिक्सर चालवताना ना, तो पल्स मोड असतो, तो वापरा. म्हणजे फक्त काही सेकंड चालू बंद करायचं. म्हणजे बरोबर हवी तशी जाडसर चटणी बनेल. चला तर मग, आपली खमंग कुरकुरीत चटणी तयार आहे. पण ती खायची कशासोबत, हा पण महत्वाचा प्रश्न आहे नाही का? चला बघूया. तर मग प्रश्न येतो की हे भन्नाट चवीची चटणी खायची तरी कशासोबत? ओहो, याची उत्तरं तर एकापेक्षा एक भारी आहेत. ऐकूनच तोंडाला पाणी सुटेल. आणि हेच तर या चटणीचं वैशिष्ट्य आहे. गरमागरम फुगलेल्या भाकरीसोबत तर काय, आहा, स्वर्गच. पण फक्त भाकरीच नाही, पोळीसोबत, साध्या वरण भातावर थोडीशी भुरभुरून किंवा अगदी उपमा आणि डोशासोबत सुद्धा ही तितकीच मस्त लागते.